नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शालीन सोसायटी, शिवाजी पार्क, दादर पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत. माधुरी कमलेश खराडे या वहिनींना भेटणार आहोत, खराडे कुटुंबाशी संवाद साधणार आहोत. चला बोलतं करूया माधुरी वहिनींना आणि कमलेशजींना. नमस्कार. 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 या उखाणा. सविता सारखी माझी प्रेमळ नणद, सासूबाई सुगरण, कमलेसारखा माझा गुणी पती, होम मिनिस्टर आज आले आमच्या घरी, ही माझी पूर्व पुण्य आहे. क्या बात आहे. द्या ओळख करून सर. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे सासूबाई माझी. नमस्कार. आणि हा माझा मुलगा. हॅलो. आणि ही माझी नणद. नमस्कार. आणि त्याची मुलगी. आणि हे आमचे आत्याबाई. आणि हे सगळे कमलेशचे माझे मावशी. आणि हे माझी क्लोज फ्रेंड. ही माझी क्लोज फ्रेंड. ओके ओके. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे तर सुरुवात करूया लगेचच गप्पांना. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? माझं केरळाला बालपण. केरळा. ऍक्च्युली बालपण तिकडे होता, नंतर आम्ही मुंबईला आलो आणि फुल शिक्षण वगैरे सगळं मुंबईला. नाही पण कुठे आलात मुंबईत? मुंबईला आधी आम्ही अंधेरीला होतो, नंतर मग डोंबिवलीला. कसं गेलं बालपण तुमचं? तसं चांगलं होतं, म्हणजे जे काय आम्हाला पाहिजे होतं सगळं आईबाबांनी दिलं. तुमचं बालपण कुठलं? माझा जन्म दादरमधला, बालपण मला सायनला गेलो पूर्णपणे. पण मग तुमची ओळख कधीची कुठली? आमची ऍक्च्युली आम्ही सेम फर्ममध्ये होतो, म्हणजे मी KS मध्ये आणि यांची हे लॉ फर्म होती. तर हे आमचे बॉसला ओळखायचे आणि मग म्हणजे असं बघितलं होता वगैरे. बॉसला ओळखायचे ना? हा. मग ते काय झालं, त्या बहुतेक त्यांना मी आवडली होते, तर ते माझ्या बहुतेक नाही, आता काय झालंय त्यांना विचारूया. हो. काय झालं? काय झालं म्हणजे ऍक्च्युली ही ज्या ऑफिसमध्ये काम करत होते त्यांची क्युबिकल अशा होत्या आणि आमची केबिन पार्टनरची केबिन थोडी लांब होत्या. त्यांचे बॉस आणि मी बाजूला बसायचे एकमेकांना. तर ही बॉसच्या केबिन कायम यायची आणि आम्ही एकत्र डिस्कशन चालू असायची आमची. त्यांच्या बॉसने माझी ओळख करून दिली. मग काही कामावर आमची होत होती मधून अशी ओळख झाली. मग रेग्युलर कामामध्ये ओळख वाढत गेली असंच. आणि मग नंतर मग कामाला लागलात? मला हरकत नाही असं म्हटलं. नाही पण मग तुमच्यापैकी पुढाकार कोणी घेतला? पुढाकार मीच घेतला. तुम्ही? पण काय झालं, माझी आईने मला सांगितलं होतं अगोदरच की पहिला कुंडली वगैरे बघायची आहे. असं आईने सांगितलं? हो. त्यामुळे तू कुठं लग्न करशील तर लग्न कर, हरकत नाही, पण कुंडली पहिला बघून घे म्हणून. कशी जुळवली हो? मग आमचे होते एक फॅमिली फ्रेंड. तर त्यांनी मला विचारलं, मी म्हटलं आईबाबांशी बोल आधी, म्हणजे असं काय करायचं नाही, म्हणजे आईबाबा म्हणजे विदाउट त्यांची परमिशन शिवाय करायचं नाही, तर मी आईबाबांशी बोल. पण आईबाबांच्या परमिशनला जाईपर्यंत तुमचा निर्णय झाला होता ना? त्याच्याशिवाय परमिशन पर्यंत जाणार का? हो ना. काय हो? म्हणजे होता, म्हणजे इंटरेस्ट होता. मग ते पुढे घ्यायला आपल्याला आईबाबांचा आशीर्वाद लागतोच. तर म्हणजे नेक्स्ट स्टेप म्हणजे तेच होतं, आईबाबांना म्हणजे त्यांचं. मग त्यांनी सांगितलं आई? हो. मग दोघांचं भेटणं झालं, मग आम्ही भेटलो. म्हणजे कुंडलीचं काय केलं तुम्ही? मग कुंडली पण जुळली आमची. कशी जुळवली? ह्याच्यावरून कुंडली मागितल्यानंतर माझ्या आईला दिली. आमचे जावकर ताई आहेत, त्यांचे बंधू होते, त्यांनी आमची कुंडली बघितली. त्यांनी सांगितलं की हरकत नाही तुम्ही पुढे जायला. मग मी हिला विचारलं, ती बोलली माझ्या आईवडिलांना येऊन भेट बोलली ती मला. मग माझ्या आईला विचारलं, आई बोलली हरकत नाही, तू जाऊन भेटून यायची आईवडिलांना. मग मी एकटा जाऊन. पण मला सांगा, जेव्हा तुम्ही भेटायला गेलात त्या दडपण होतं का हो तुम्हाला? नक्कीच होतं ना. थोड्या फॅमिली समोर एकटा जाणार म्हटल्यावरती. हो हो. माझी मम्मी जरा बिझी होती कामात दुसऱ्या. डोंबिवलीला. हो. आणि मी ट्रेन प्रवास करून त्यांच्या घरी गेलो. आजोबा, वडील, आई. आताही त्यांना बघितलं, तो दिवस आठवल्यावर धाप लागली. लागणारच ना. आठवतोय तो दिवस तुम्हाला? हो. काय कसा होता तो? घरी गेलो आणि सर्व बसले होते असे, आणि प्रश्न उत्तर करतील म्हणून थोडंसं धाकधूक होती मनामध्ये. नाही, प्रश्न त्यांनी काय विचारला नाही मला. नाही, चांगले कॅज्युअल वागले माझ्याशी, एकदम चांगले वागले एकदम. लगेच होकार झाला?
लगेच नाही 2 दिवसानंतर त्यांनी तिला कळवलं, मग तिने मला कळवलं, मग माझ्या आईला मी सांगितलं. आई बोलली पण दरम्यान ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत तुमचं भेटणं चालू होतं. हो का नाही ऑफिसला कामानिमित्त. हो, कामानिमित्त. अगदी बरोबर, कामानिमित्तच. कारण ही एवढं काम करत असायची की मला त्याचे वर्किंग आवर्स माझ्या जास्ती होते. रात्री 9 पर्यंत काम करायची, मी 6ला काम संपून निघून जायचो. तुम्ही का लवकर निघायचे? आमची कामं लवकर वकील असल्यावर लवकर कामं संपायची. पण तेव्हा यांना सोडायला जावं किंवा या जातील काही काळजी नव्हती वाटत? काळजी होती, पण ती जास्ती कणखर होती की मी माझ्या ट्रेन जाईन, तुमचं तुम्ही गाडीने जा. मला ट्रेन प्रवास खूप म्हणजे कम्फर्टेबल असायचं. असं गाडीला आवडत नाही. ट्रॅफिक आणि ते काय नाही. आणि तेव्हा कसं आमचं म्हणजे घरापासून हे झालं नव्हतं, तर आम्ही काय एवढं बाहेर वगैरे भेटायचो नाही. म्हणजे झाल्यावर एंगेजमेंट वगैरे झाल्यावरच आमचं ऍक्च्युली बाहेर भेटणं झालं होतं. याच्यावरती मी विश्वास ठेवतोय, पण तरी सुद्धा भेटणं तर असेल ना. आता ऑफिसमध्ये ऑफिस तसं तर आहे. म्हटल्यानंतर माझा चहा प्यायला जाऊ, कॉफी घ्यायला जाऊ, जरा तिथपर्यंत सोडशील का मला, एवढं तर होतच ना. की बाबा निघाला जायचं तर तेवढं लेट झालाय, जरा स्टेशन पर्यंत सोड, मग जरा कुर्ल्यापर्यंत सोड. तर एक डोंबिवलीला गेलाच असेल कधी? नाही ऍक्च्युली सोडलं 1-2दा, फक्त VT स्टेशन मध्ये सोडलंय मी. बघितलं आलं की नाही बाहेर महालक्ष्मी पासून. पण आता मला सांगा, लग्न कधी झालं? म्हणजे कुठलं, 1 मिनिट, लग्नाची तारीख किती? 8 जून 2011. म्हणजे आता किती वर्ष झाली? 7 वर्ष. 7 वर्ष. एकदम आनंदात, एकदम मस्त. बरोबर आहे. असं हसत राहा, आनंदात राहा. पण तुम्ही मला सांगा, त्यांचा स्वभाव कसा आहे? तसं तर प्रेमळ आहे अगदी, पण राग खूप येतो. ते थोडं कंट्रोल पाहिजे. आणि मग आम्हाला असं वाटतं की तो घरी पण थोडा वेळ द्यायला पाहिजे आम्हाला. बाहेर खूप रोटरी आणि बरेच त्याचे बाहेरचे खूप ॲक्टिव्हिटीज असतात. म्हणजे मुलगा खूप मिस करतो त्याला, म्हणजे तो त्याला वेळ देत नाही. आणि तो म्हणजे असं. बरं, तुम्ही त्यांच्या स्वभावाबद्दल सांगा. ते स्वभाव चांगला आहे, शांत आहे तशी. असं काही म्हणजे ऍडजस्टिंग आहे बऱ्यापैकी. आता पण परत चांगला ऍडजस्ट केलेलं आहे माझ्याबरोबर. आणि म्हणजे मी चिडतो, म्हणजे काय माझ्या काही वादविवाद तसे होतं. म्हणजे तिची जी अपेक्षा आहे ती दरवेळेस मी पूर्ण करतो तसं नाही आहे. कारण माझे कमिटमेंट ऑफिसचे असणार, लवकर असं काही जाणं, रात्री रोटरी असणार, रात्री लेट येणं. आता दरवेळी ऍडजस्टमेंट करणं होत नाही माझ्याकडून. पण आणि एवढं करून स्वतः चिडता? तर ती अपेक्षा वाढली की मग थोडं चिडतो. मग ती थोडी शांत होते, हरकत नाही, जा बघते मला बाळाला म्हणून. असं आहे. वैदिक बघा, त्यांनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देऊन टाकलं. हो ना, 7 वर्ष. पण साधारणतः म्हणजे राग जेव्हा येतो किंवा तुम्हाला चिडचिड होते, तेव्हा तुम्ही ती व्यक्त कशी करता? शांत राहता? हो, मी ऍक्च्युली तेव्हा बोलत नाही. कारण ते बोललं की समोरच्या माणसाला हर्ट होईल, म्हणून मी तेव्हा शांत राहते. म्हणजे तेव्हा काय बोलत नाही मी. तुम्ही जेव्हा घरात येता तेव्हा वहिनींकडे बघून तुम्हाला कळतं साधारण आता काय वातावरण आहे घरातलं? मी जेव्हा येतो तेव्हा ती बरोबर झोपले असतात दोघं. असं उलट विचारायला पाहिजे. मी जेव्हा घरी येते तेव्हा हे काय करत असतात, कारण हे आधी येतात, मी नंतर येते. असं आहे. त्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. पण या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात काही वस्तू लपवून ठेवलेल्या आहेत किंवा काही म्हणजे चिठ्ठ्या लपवल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांमधून त्या चांदीच्या अन्नपूर्णा जी ठेवलेली आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला वेळ आहे फक्त 1 मिनिटाची. या घरात तुम्ही फक्त चिठ्ठी मोठ्याने वाचली तर सगळे मदत करू शकणार आहेत. तर बघू काय होणार. 1 मिनिटात त्या सगळ्या वस्तू आणणार का? कपाळी केशरी गंध. देवघरात असेल ना? कपाळी केशरी गंध, लवकर. तुम्ही सांगा लवकर. 20 सेकंद झाली. 4 चिठ्ठ्या शोधायच्या आहेत 1 मिनिटात. नंदी बैल. 30 सेकंद राधे झाली. कृष्ण. राधे कृष्ण इथे. 20 सेकंद राहिली. फिरणी पुरकी काय? फिरती पृथ्वी. फिरती 10, पृथ्वी. ओ अर्थ. 8, 7, 6, हो मिळालं. 5, 4, 3, 2. म्हणजे अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. चांदीचं नाणं मिळालं. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळस घरामध्ये आली. अभिनंदन. थँक्यू. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा घरात आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. 7 वर्षात आरोप किती आलेत बघूया आपण. ओके. केले असतील यांनी आरोप की कौतुकच असेल? मला तर कौतुक असेल वाटतंय.
मिस्टरांचं ऐकता असं फक्त दाखवता, प्रत्यक्षात तसं नसतं. तर तुमचं काय म्हणणं आहे? आरोप मान्य आहे? 50-50. तुम्ही या घरात आल्यापासून साऊथ इंडियन जेवण करत नाही. मी ऍक्च्युली आता महाराष्ट्रीयन झाली आहे, तर मी साऊथ इंडियन करणार नाही. तुम्हाला नाक्यावरनच मागवायला लागणार आहे. फार टेस्टी जेवण बनवता तुम्ही, तयार करता, पण सगळ्यांना त्याचा आस्वाद फार कमी वेळा मिळतो. हो, मान्य आहे ते. घरापेक्षा ऑफिसला जास्त वेळ देता. ते माझ्या नवऱ्याने नक्की लिहिलं असेल. 3 चिठ्ठ्या झाल्या, त्यात एक लगेच एवढ्या एका आरोपावरून नवऱ्यावरती आला. आरोप सिद्ध झाला म्हणजे. कधी चित्रपटाला, लग्नाला जायचं असेल तर पटकन तयार होत नाहीत तुम्ही. मी फास्ट तयार होते कमलेशपेक्षा. हो, पण हे माझ्या सगळे आरोप, सासूबाई- एक सांगू का, हे आरोप त्यांनीच केले तसं का गृहीत धरताय? मी म्हणते माझ्या सासूबाईंना विचारा मी किती पटकन तयार होते. नाही, सासूबाई नंतर बोलणार आहेत, आता नाही. स्वतःचं कपाट आवरायला तुम्हाला कधीच वेळ नसतो. हो, कधीच नसतो, हे मला पण मान्य आहे. अगदी आरोप खरं बघेल, आरोप सिद्ध होता वकिलांच्या घरामध्ये. काय चेहरा खुलतोय बघा. बघा ना, असं कोण नवरा भेटेल एकदम. सासूबाईंशी फार कमी बोलता. हे मी मान्य नाही करत. लिखित आरोप आहे माझ्याकडे. नवऱ्याकडे लक्ष फार कमी देता. लक्ष द्यायला नवरा कुठे घरी असतो. मी लगेच बाजू घेतली तुमची. करेक्ट. स्वयंपाकाचा मात्र कंटाळा येतो. कंटाळ येतो नाही, मला वेळ नसतो करायला. हे खोटं नाही का हो? 5ही आरोप कौतुकाचे. मग ते नक्कीच वाचायचं. माधुरी वहिनी खूप प्रेमळ आहेत. थँक्यू. असं तुम्हाला वाटेल तर तसं नाहीये. अगदी बरोबर. सगळ्यांना खूप आवडतात. माधुरी वहिनी जेवण खूप चांगलं करतात. माधुरी वहिनी कधी कोणावर रागवत नाहीत. माधुरी वहिनी सतत हसत असतात. काय केवढं खोटं कौतुक. बरं, मला तुम्हाला विचारायचं, हे सगळे आरोप तर केलेले आहेत किंवा त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या खऱ्या असतील, खोट्या असतील, गमतीत असतील, पण लिहिलेले आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? मी आधी सांगेन धन्यवाद. जे कोण लिहिलंय मी ऍक्सेप्ट काय काय करते आणि काय काय करत नाही. पण आहे माझ्या, म्हणजे जे काय आहे त्याच्यात खरं पण आहे, कारण जसं वेळ असेल तसं होतो तो. पण स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल, समजा त्यांना 7 वर्ष लग्नाला झाली आहेत, की उद्यापासून मी एक बदल करीन किंवा आजपासून एक बदल करीन, असं जर त्यांना प्रॉमिस करायचं असेल तर तुम्ही कुठला कराल? मला असं वाटतं की मी थोडा अजून घरात वेळ द्यायला पाहिजे, असं वाटतं. असं मला वाटतं. हा, बरं, तुमचं काय म्हणणं आहे? आज स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल किंवा एक प्रॉमिस द्यायचं असेल वहिनींना, तर कुठलं द्या? थोडा रुटीनला वेळ कमी करून घरी लवकर येत जाईन, एवढं सांगू शकेन सध्या तरी. काय सांगताय? आ, टाळ्यांचा कडकडाट झालाय. रोटरीतून थोडा कमी वेळ करा आणि इकडे जास्त वेळ द्या. बरं, आता चित्र काढायचंय. पहिलं चित्र तुम्ही काढायचं. ओके. या. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. काय होतं? खडी साखर. दहा, 9, 8, 7, 6, बोलायचं नाही, 4, 3, 2, 1. वेळ संपली. शिवाजी पार्क मध्ये खूप दिसत. खारुताई पाठीवरती पट्टे काढले ना. खारुताई. या शिवाजी पार्कात अनेक खारुताई फिरत असतात. अशी खार मी कधी बघितली नाही.
अभिनंदन. चला अभिनंदन. थँक्यू. मला माईक त्याच्याकडे द्यायचा आहे. माईक द्या त्याला. बरं, मगाशी आई आणि बाबांनी चित्र काढलं होतं. कसं काढलं होतं चित्र? आवडलं. तुला आवडलं नाही? बाबांनी खारुताईचं चित्र काढलं होतं. आउट ऑफ 100 किती मार्क्स देशील त्यांना? 60. 60. अरे खूप आहे. आणि आउट ऑफ 10? 2. तुम्ही सांगितलं म्हणून गोंधळ गेले. 2 दे. जास्त मिळाले असते. बघा जास्त मिळाले असते. हे असे जे आहेत ना 2 दे 2 मध्ये. बरं बरं, तू काय सांगणार आई बाबांबद्दल? कशी आई कशी आहे तुझी? आई बोल. तर रागवते माझ्यावर. आणि बाबा म्हणतो की पप्पा काय म्हणतो? डॅडा पण काय रागवतो. रागावतो? पण तुला रोज फिरायला घेऊन जातो ना डॅडा? हा. हं. आईंकडे द्या. सुनेबद्दल मी चांगलंच सांगेन. कारण काय, एक तर मुळात ती शांत आहे आणि दुसरी गोष्ट सर्वांशी मिक्स होते. आणि आमच्या फॅमिलीत आल्यानंतर ती माझ्या माहेरी आणि सासरी सर्वांशी मिळून मिसळून वागते आणि घरात कुठलीही गोष्ट ती शांतपणे समजावून घेते. ते कमलेशकडे तो पेशन्स नसतो, तो तिच्याकडे असल्यामुळे मी जास्ती सुखी आहे तिच्याबरोबर. हो ना, खुश आहे. ती आमच्या बरोबर सुखी आहेच, पण आम्ही तिच्याबरोबर तिच्यापेक्षा जास्ती सुखी आहोत. किती मस्त. आई माधुरीला बघितलं की खरोखरच आनंद होतो. आपण किती असं सिरियस असलो समाजात आधी हसतच येणार. काय मावशी कशा आहात तुम्ही? खूप गुणी आणि छान सून मिळाली आमच्या मैत्रिणीला, त्याच्याबद्दल खरोखरच तिचं कौतुक खूप. अजून कोणी बोलणार आहे? मी आणि माधुरी गेली 10-11 वर्ष मैत्रिणी आहोत आणि मला असं वाटतं की मी माधुरीला चांगलं ओळखते. माधुरी अतिशय शांत आहे आणि तिचा आणि माझा स्वभाव बराचसा सारखा आहे की आम्ही ऑफिसला जास्त प्रेफरन्स देतो घरापेक्षा. म्हणजे हे दोघांच्या बाबतीत आमच्या आहे, पण तरीसुद्धा ती माझ्यापेक्षा बरंच बॅलन्स करायला जाते ऑफिस आणि घर. या गप्पा बघितलं, सगळेजण भरभरून बोलत आहेत. वाचा वाचा वाचा. गेली 14 वर्ष आदेश बांदेकर होम मिनिस्टर कार्यक्रम करतात जाऊन घरोघर. अशा सुंदर कार्यक्रमाबद्दल त्यांचे कौतुक. खरोखर पैठणी मिळाल्याचा आनंद दिसतो गृहिणीच्या चेहऱ्यावर. कार्यक्रमात सहभागी असतात तरुण लहान थोर. हा कार्यक्रम असाच चालू राहावा ही गृहिणींची इच्छा. त्यासाठी आदेश भाऊजींना सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा. आता बघा ना, केलंच त्याने ताजं ताजं एकदम. बरं, तुम्हाला विचारायचंय, सगळ्यांनी कौतुक केलं, मग अशी काही गमतीत दोष किंवा त्यांच्या मनातल्या भावना सांगितल्या. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मम्मीची. जर काय झालं असेल चुकून माकून, म्हणजे कधी असं मला वाटलं नाही की मी आईला मिस करते किंवा काही, तर मम्मीने एवढं प्रेम दिलंय. तर काय झालं असेल तर. तुम्ही? मी माझ्या आईचीच माफी मागतो. काय क्षण असतो बघा. इतकं छान आनंदाचं घर आहे, एकमेकांच्या प्रती एकमेकांचा इतका जिव्हाळा आहे, इतका ओलावा आहे, तो डोळ्यातनं सगळ्यांच्या व्यक्त होतोय. असेच हसत राहा. एकाला लागलं की दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं. सुनेच्या डोळ्यात पाणी आल्याबरोबर सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. इथे मिस्टरही त्याला अपवाद नाहीत. हेच तर प्रेम असतं आणि हे प्रेम दिवसागणिक अधिक घट्ट हो. एकमेकांचा आदर. या आजच्या धावत्या युगामध्ये बऱ्याचदा वेळ काढणं कठीण होतं, पण तरीसुद्धा असलेला वेळ सार्थकी लावून घर आनंदी ठेवण्यासाठी सगळेजण झटत असतात. तेच अनुभवायला मिळालं. हसत राहा, आनंदी राहा. तुमच्या घराच्या बाल्कनीत उभं राहिलं ना की समोर उद्यान गणेश दिसतो. त्या उद्यान गणेशालाच प्रार्थना करतो की कायम कृपादृष्टी राहू द्या. श्री सिद्धिविनायकाच्या चरणी यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो आणि प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून भेटवस्तू तुम्हाला. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हळूहळू. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या आज पुढच्या भागात. नमस्कार.